अभिजित देशमुख. आमचं शेतकरी उत्पादक कंपनी आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 310 शेतकऱ्यांचा NPOP सर्टिफाईड शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. आणि 2016 पासून मी नैसर्गिक शेती विषमुक्त अन्न लोकांना देतो. सुरुवात तूरडाळीपासून केली. तूरडाळीमध्ये आपली अनपॉलिश, बिना रासायनिक खताची आणि कीटकनाशक नसलेली म्हणजे डाळ अमरावतीसोबतच देहरादून, चेन्नई, पुणे, मुंबई, त्याचसोबत आता विदेशात सुद्धा आपली डाळ पोहोचली. आणि वैशिष्ट्य म्हणजे खारपान पट्ट्यातले सांगितलं तर म्हणजे खारपान पट्ट्यामध्ये सलाईन ट्रॅक जे म्हणतो आपण, याला विशिष्ट प्रकारची चव राहते आणि याला कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत किंवा कीटकनाशक न केल्यामुळे लोकांचा जो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे आणि लोकांना जी जुन्या काळची चव आहे ती आठवायला लागलेली आहे. तसंच आपल्याकडे मिलेट्समध्ये आता मिळण्यासाठी औरंगाबादचा एक शेतकरी समोर जोडलेला आहे. मिलेट्सकरता मेळघाटमध्ये सावा, कोदो, कुटकी हे भरड धान्य आहे. याच्यावरती आता जागतिक मिलेट्स इयर म्हणून आपण साजरं करतो. आणि कमी पाण्यामध्ये येणारं पीक आणि लोकांमध्ये जी आता आरोग्याबद्दल जी काळजी वाढत आहे त्याला एक पर्टिक्युलर म्हणजे उत्तर असणं म्हणजे ते आहे मिलेट्स म्हणजे भरड धान्य. स्टील म्हणतात, मराठीमध्ये याला राळा म्हणतात. त्यानंतर लिटिल म्हणजे याला आपण कुटकी म्हणतो. त्यानंतर कोडोला कोडोच म्हणतो आपण, बाजरीसारखा चव लागतो. त्यानंतर ब्राऊन टॉप याला कंगनी म्हणून म्हटलं जातं आणि बार्नॅड म्हणजे ही छोटी कंगनी. तर एक डॉक्टर खादरवली यांनी मैसूरचे मिलेट मॅन प्रत्येक डिसीजसाठी याच्यावरती काम केलेलं आहे आणि मी माझ्या प्रत्यक्ष कुटुंबामध्ये याचा अनुभव घेतला आहे. म्हणजे माझ्या मुलांनी स्वतः 5 किलो वजन या मिलेट्सच्या वरती वेट लॉस केले. तर अशा पद्धतीने आमचं एक शेतकरी उत्पादक कंपनीचं एक छोटंसं विक्री व्यवस्थापन आहे, ज्याच्यामध्ये विषमुक्त गूळ, विषमुक्त साखर, तसंच ज्वारी, कडधान्य हे सगळं आम्ही ताटामधलं अन्न देतो. तसंच त्या पद्धतीने भाजीपालासुद्धा आम्ही विषमुक्त गेल्या 4 वर्षापासून देतो. म्हणजे गुरुवार आणि रविवारी सकाळी. अच्छा, हे परत पाळेकर गुरुजी आणि ब्रिगेडियर सुधीर सावंत पण करत आहे त्याच्याशी. ब्रिगेडियर सर आपल्याकडे 5 वेळा येऊन गेले. बरं. आणि सावंत सरांना कंटिन्यू आपला सप्लाय आहे. तूरडाळ त्यांच्या ग्रुपला जातो. बरं. चालेल, हे आहे. धन्यवाद.